ज्ञानेश्वरी अध्याय 13वा भाग 11वा. आत्तापर्यंत भगवंतांनी ज्ञानी मनुष्याची लक्षणे, वैशिष्ट्ये इत्यादी सांगितली. आता भगवंत अज्ञान म्हणजे काय ते विशद करीत आहेत. भगवंत म्हणाले, हे पार्था, आता मी तुला अज्ञान म्हणजे काय तेही स्पष्ट करून सांगतो. अज्ञानी हा मान सन्मानाचा भुकेला असतो. लोकांनी आपला सत्कार करावा, आपल्याला मोठेपणा द्यावा अशी त्याला अपेक्षा असते. वागण्यात ताठा असतो. स्वतःच्या असल्या नसल्या ज्ञानाचा डांगोरा तो पिटतो. प्रत्यक्ष ज्ञान नसे नका. पात्रता नसताना टिळे माळा धारण करतो. त्याची बडबड ऐकून इतरांना दुःख, उद्वेग उत्पन्न होतो. सुखदुःखाचे घाव तो सोसूच शकत नाही. स्तुतीमुळे फुगून जातो, तर निंदेने अतीव दुःखी होतो. त्याचे मन सरळ नसते. पारधी पक्ष्यांना दाणे टाकतो, पण ते त्यांनी खावे, त्यांचे पोट भरावे अशा इच्छेने ते तो करत नाही. तर त्यांना ते खाण्यात गुंग झाले की त्यांना पकडून त्यांचा घात करण्याचा कुटील हेतू त्याच्यामागे असतो. त्याप्रमाणे ओठात एक आणि पोटात एक अशी त्याची वृत्ती असते. वरवर मात्र तो अज्ञानी मनुष्य अगदी गोड गोड बोलतो. गुरुसेवा करण्याचा तर त्याला तीव्र कंटाळा असतो. विहित कर्मे आचरण्यासंबंधात अगदी आळशी असतो. कुणाचेही द्रव्य लुबाडतो, मागे पुढे बघत नाही. स्त्रीविषयक पाप करण्यातही त्याला काहीही लाज वाटत नाही. व्यर्थ काहीतरी उठाठेवी करीत राहतो. माकडासारखा चंचल असतो. निग्रह म्हणजे काय ते तर त्याला माहीतच नसते. क्वचित कधी व्रत नियम केलाच तरी त्यात थोडासा जरी विक्षेप आला किंवा अडथळा आला तर तो ते व्रतच मोडून टाकतो, सोडून देतो. असा तो अगदी चंचल असतो. माऊली म्हणतात, व्रताते आड मोडी, स्वधर्मो पाये ओलांडी, नियमाची आस तोडी जयाची क्रिया. ज्याची क्रिया व्रताला मध्येच मोडते, धर्माला पायाने लाथाडते आणि शास्त्र नियमांचा कणाच तोडून टाकते. नाही पापाचा कंटाळा, नेणे पुण्याचा जिव्हाळा, लाजेचा पेंडवळा खणो निघाली. पाप करण्याचा तो कंटाळा मानत नाही. पुण्य म्हणजे काय ते जाणत नाही. आणि लाज तर कशी ती त्याला नसतेच. शास्त्र, नियम, धर्म इत्यादी काहीही तो जाणत नाही. गावात सोडलेला पोळ जसा उन्मत्त होऊन वावरतो तसे त्याचे वागणे असते. त्याला विषयांचे जबरदस्त प्रेम असते. कधीतरी पुण्य केलेच तर ते सुद्धा स्वर्गात गेल्यावर तिथे विषयोपभोग मिळावेत म्हणून करतो. बालपणी आईवडिलांच्याकडे खाऊ मागणे हाच छंद असतो. तर तरुणपणी तो स्त्रीच्या नादी लागतो. म्हातारपणी मुलाबाळांच्यावर अवलंबून राहतो. पण मरेपर्यंत विषय सुखाला विटत नाही. एकंदरीत अज्ञानी मनुष्याचे वागणे अशा प्रकारे असते. देहबुद्धी आणि मीपणा त्यांच्यात भरलेला असतो. जगात मीच कोण तो श्रीमंत किंवा मीच काय तो शहाणा आणि बलवान, मीच सर्वश्रेष्ठ असा फुकाचा अभिमान तो धरून राहतो. इतरांशी स्पर्धा करतो. इतरांचे चांगले झालेले त्याला बघवत नाही. नवजवर झाला असता दूध दिले तर ते जसे विषासमान होते किंवा सर्पाला दूध पाजले तरी त्याचे विषच होते. त्याप्रमाणे कुणाचा सद्गुण पाहिला की याच्या मनात मत्सर रूप विष होते. आणि स्वतः विद्यावान असला तरी त्याचे गर्वरूप विषच होते. त्या विद्येचा त्याला गर्वच होतो. नम्रता त्याच्या अंगात नावाला सुद्धा नसते. विषयसुख, स्त्री, पुत्र आदींच्या प्रेमात रममाण झाल्यामुळे जन्म घेताना झालेल्या दुःखाचा त्याला विसर पडतो. त्याचा तो काही विचारच करत नाही. 9 महिने आईच्या पोटात उलटे टांगल्याप्रमाणे अगदी लहानशा जागेत हातपायसुद्धा जिथे हलवता येत नसतात
आणि जन्मवेळीचे हाल तर काय पाहायलाच नको. असे सगळे त्या जीवाने सोसलेले असताना सुद्धा तो ते सगळे काही कधीच विसरून गेलेला असतो आणि आपल्या अज्ञानजनक वागण्याने तो पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडण्याची तयारीच करून ठेवतो. ते चुकतच नाही त्याचे. आयुष्यात आलेल्या थोड्याशा सुखाने तो फुलारून जातो आणि हे सुख असेच टिकणार आहे आणि आपणही ते भोगायला असेच कायम जिवंत राहणार आहोत असेच त्याला वाटत राहते. मृत्यूची नुसती आठवणसुद्धा त्याला साहत नाही. पतंगाने दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन त्यावर झडप घालावी किंवा गळाकडे दुर्लक्ष करून माशाने जसे त्याला लावलेले आमिष गिळावयास धावावे तसे त्याचे होते. खरे तर जन्माला येणे म्हणजे आयुष्याचे सोंग घेऊन मृत्यूच आलेला असतो. पहा कल्पना किती सुंदर आहे. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे, हे नेणेची राजसे सुखे जो भोगी. त्याप्रमाणे आयुष्याचे सोंग घेऊन मृत्यूच आलेला असतो. पण हे तो अज्ञानी आणि वैषयिक सुखात रमल्यामुळे जाणतच नाही. उद्या मृत्यू येणार आहे याचे भानच त्याला नसते. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस जीवाला वास्तविक मृत्यूच्या अधिकाधिक जवळ नेत असतो. विषय सुख भोगायला मिळाले तरी त्यामुळे देह झिजतच जातो आणि आयुष्य कमीच होते. हे त्या अज्ञानी जीवाला ठाऊकच नसते. तो आंधळ्या लुळ्या पांगळ्या अपंग जीवांना सुद्धा हिणवतो. पण उद्या म्हातारपणी आपलीही अशीच अवस्था होऊ शकते हे मात्र तो विसरतो. उदाहरणार्थ, जसा एखादा बैल वाघांची वस्ती असलेल्या घोर अरण्यातून चरून क्वचितच सुखरूपपणे गावात परत येतो. त्याचं नशीब बलवत्तर म्हणून तो परत येतो. पण वाघाचे वास्तव्य विसरून पुन्हा दुसऱ्या दिवशी तिकडेच जसा चरायला जातो तसे ह्या अज्ञानी माणसाचे होते. किंवा एखाद्या समयी रोगातून मुक्तता झाली की पुन्हा असे काही संकट येणारच नाही असेच त्याला वाटते. अशा प्रकारे अज्ञानी मनुष्य करू नये ते करतो. असंभव गोष्टींच्या मागे लागतो. जाऊ नये तेथे जातो, खाऊ नये ते खातो, असंगाशी संग करतो. आणि विशेष म्हणजे अशा निषिद्ध गोष्टी करण्यातच त्याला अतीव आनंद मिळतो. स्वतःचा देह, स्त्री पुत्र आणि घर यातच तो कायमचा मोहग्रस्त होऊन राहतो. साखरेवर बसलेली माशी जशी तिथून उठायचे नाव घेत नाही तसा हा देखील स्त्रीचा नाद सोडत नाही. तिच्या मनाप्रमाणे वागतो, तिच्या आहारी जातो, सगळी स्वतःच्या प्रपंचाची भर तिच्याकडे करतो. गारुड्याच्या माकडाप्रमाणे तिच्या तालावर नाचतो. गुरु केलाच तर श्रीमंत व रिद्धिसिद्धीची समृद्धी ज्याच्याजवळ आहे असाच गुरु तो करतो. परब्रह्मप्राप्ती करून देणारा असा गुरु त्याला नकोच असतो. घरात पूज्य म्हणून माझे अधिष्ठान असले तरी प्रसंग विशेषाने वेगवेगळ्या देवांची भक्ती करतो. मग तो सोमवारी बेल घेऊन शिवाच्या मंदिरी धावेल, मंगळवारी शुक्रवारी देवीचा भुत्याहून नाचेल. अशी त्याची स्वैर मनमानी भक्ती असते. परंतु अध्यात्मविद्येचा मात्र तो तिरस्कार करतो, कारण तिकडे कधी तोंडच वळवलेले नसते. वास्तविक त्याला सर्व शास्त्रे, कला इत्यादी उत्तम अवगत असते. तो ब्रह्मसुखाच्या बाबतीत अज्ञानी असला तरी बाकी सगळीकडे तो हुशार असू शकतो. पण एका अध्यात्मज्ञाना वाचून ते सारे काही व्यर्थ होते. आणि जो अध्यात्मज्ञान कधी मानतच नाही त्याला मग ज्ञेय असा परमात्मा कसा कळणार? इथे ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची वस्तू, आणि जाणून घ्यायची वस्तू ही एकच, ब्रह्म किंवा परब्रह्म हीच जाणून घ्यायची एकमेव वस्तू आहे. अर्जुना, तुला ज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगितली, त्याविरुद्धची लक्षणे ती अज्ञानी पुरुषाची हे उघडच आहे. एवढे सांगून भगवंतांनी ज्ञान अज्ञान याविषयीचे व्याख्यान संपवले. आता पुढे ते परब्रह्माविषयी सांगणार आहेत. ते आपण पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 11 समाप्त.